युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आणि याचा फटका आता रुग्णालयाला बसू लागलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी आरोग्य सभापती आहेत डॉक्टर जयाजीनाथ, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय तुमच्याकडे तक्रारी येऊ लागलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे? आज या अखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाच्यामुळं बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला गॅस तुटवडा होत आहे, असे अनेक त्यांना हॉस्पिटलमधून इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्समधून फोन येऊ लागलेले आहेत, जेणेकरून त्यांना कुठलाही कमी पडू नये गॅस। यासाठी आम्ही आज RDC आमचे ॲडिशनल कमिशनर सुनील पवार साहेब, त्याचबरोबर HOD आमचे हेल्थचे जवादी साहेब, त्याचबरोबर माननीय महापौर यांच्या समेत आम्ही मिटिंग केली आणि हा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं आम्ही कार्यप्रणाली रचत आहोत की जेणेकरून कुठल्याही पद्धतीत नवी मुंबईच्या कुठल्याही हॉस्पिटल्सना गॅस पुरवठा कमी होऊ नये, जेणेकरून पेशंटना मिळणाऱ्या अन्नधान्य किंवा त्यांचं जेवण किंवा त्यांचा नाश्तापाणी चहापाणी ह्या कुठेही तुटवडा पडू नये याची निश्चितपणे आम्ही काळजी घ्यायचा विचार केला आहे। सर, काही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा तुमचा संपर्क होतो या संदर्भातला? ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ॲडिशनल कमिशनर पवारसाहेब कॉन्टॅक्ट करत आहेत। जर तो नाही झाला तरीसुद्धा RDCची कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ते निर्देशित करण्यात आलेले आहेत। सर, नवीमध्ये ज्या गॅस एजन्सी आहेत त्यांच्याशी कसा संपर्क होणार आहे, कारण आपत्कालीन व्यवस्था परिस्थिती येऊ शकते? आज पाहूया की RDCचा उद्यापर्यंत काय मेसेज येतोय, त्या अनुषंगानं आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली ते बेलापूरपर्यंतच्या हद्दीत जेवढ्या गॅस एजन्सींना आम्ही एक लेटर काढू माझ्या सहीचं किंवा आदरणीय महापौर मॅडम यांच्या माध्यमातून आणि ऑर्डर देऊ की बाबा सगळ्यात प्रायोरिटी पहिला हॉस्पिटल्सना तुम्ही गॅस द्या व इतर ठिकाणी थांबवा। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पहिला प्राधान्य आहे ते गॅस एजन्सीने रुग्णालयाला द्यावा अशा प्रकारचा आदेश महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।